देवबापाच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो या वेळेसाठी. देवबापाने सुंदर वेळ आम्हाला दिली आहे की आम्ही त्याच्या वचनातून शिकावं आणि आशीर्वादित व्हावं. आपण आज परत एकदा तो विषय पाहू की जो आम्हाला आमची जी मध्यस्थी आहे, आमच्या ज्या प्रार्थना आहेत ह्या इतरांसाठी असाव्या, दुसऱ्यांसाठी आम्ही मध्यस्थी केली पाहिजे. ज्यावेळेस असं काही होतं की ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो पण स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यांसाठी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो तर देव आम्हाला विशेष आशीर्वादित करतो. जेव्हा आम्ही दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करतो तेव्हा परमेश्वर आम्हाला खुद्द आशीर्वाद देतो आणि म्हणून आम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करावी, दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करावी. आपण पाहूया पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि 4थ्या वचनापासून पुढे 15व्या वचनापर्यंत आहे ते की देवबाप जो आहे, जे मागणं आहे आम्ही योग्य मागावं आणि दुसऱ्यांसाठी आम्ही मागावं. त्या प्रार्थनाचा विषय तो आहे की पहिले राजे याचा 3रा अध्याय 4थ्या वचनापासून पुढे 15व्या वचनापर्यंत. तर आम्ही ते पाहूया तिथं की शलोमोन जो आहे हा सुकुमार, हा तरुण लेकरू, हा राजा ज्या वेळेला 15व्या अध्याय म्हणजे 15व्या वचनापर्यंत 3रा अध्याय 4थ्या वचनापासून. तर राजा गिबोन येथे यज्ञ करावयास गेला. ते सर्वात मोठे उच्च स्थान होते. तेथल्या वेदीवर शलोमोनाने 1 सहस्त्र होमबली अर्पिली. थांबा. तिथं 1 सहस्त्र होमबली परमेश्वराला देवाला शलोमोन राजा झाला होता तेव्हा सुरुवातीच्या वेळेस. तर त्या ठिकाणी देवबापाच्या साठी त्याने ते अर्पण केलं. आता सांगा की मला सांगायचं आहे की परमेश्वराला शलोमोनाने काहीतरी अर्पण केलं, म्हणजे ते ज्यावेळेस तो सुरुवातीचे दिवस होते, तो राजा झाला होता. तर प्रियजन, अगोदर आम्ही पाहतो की शलोमोनाने देवाच्या गौरवासाठी काहीतरी होमबली दिले आणि मोठी मेजबानी, मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या देवाच्या गौरवासाठी. प्रेज लॉर्ड. प्रथम ज्यावेळेस आपण काहीतरी देवाला देतो तेव्हा प्रभू त्याची परतफेड करतो. देव कोणाचं ऋणी राहत नाही, देव कोणाचा कर्जबाजारी राहत नाही. तर प्रियजन हो, आता पहा, ज्यावेळेस शलोमोनाने परमेश्वराला सर्व काही हे जे दिले, सहस्र वधी ज्या गोष्टी होमबली दिल्या, तर परमेश्वराने त्याची परतफेड तो देणाराचा देव आहे त्याची. तर त्याने काय केलं मग? आता आम्ही पाहतो की ज्यावेळेला आम्ही देवासाठी पहिलं देतो तर देव त्याचं परतफेड कशी करतो. तर प्रियजन, आपण जर कोणासाठी काहीतरी करतो देवासाठी तर देव काय करतो ते पहा. शलोमोनाला देवाने काय द्यायचं ठरवलं आणि देवाने मानसच केला की याने मला काहीतरी आनंद दिलाय. ज्यावेळेस आपण देवाला देतो, जेव्हा देव देतो तर प्रभू परमेश्वर त्याची परतफेड कशी करतो पुढे पाहूया. पुढचे वचन पहा. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलोमोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. शलोमोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याजवर तुझी मोठी दया असेल. बरोबर. थांबा. तर इथं आहे की देवबापाला तो प्रार्थना म्हणजे स्वप्नामध्ये देवबाप त्याला बोललाय. स्वप्नामध्ये ते त्याला दृष्टांतात म्हणतो की तू मला एक काहीतरी माग, मी तुला देणार आहे. तर प्रियजन हो, या राजाच्या पुस्तकामध्ये पाहतो की परमेश्वराला त्याने एक गोष्ट मागितली की मला एवढे सारे इस्रायल लोक आहेत, त्यांना चालवण्यासाठी माझ्याकडे पुरेसं ज्ञान नाही. आमेन. माझ्याकडे ज्ञान नाही, मला अशी बुद्धी दे की मी त्या याने चालावं. प्रेझला तुझ्या कृपेने चालावं. विवेक बुद्धी त्याने मागितली देवाला आणि सावधान चित्त त्याने मागितलं की मला अशा प्रकारे तू तशी बुद्धी दे. आणि देवबापाने ज्यावेळेस हे स्वप्नामध्ये त्याला दर्शन दिलं होतं, स्वप्नामध्ये, तेव्हा स्वप्नात तो झोपेत पुरून देणारा देव जो या ठिकाणी आहे आणि परमेश्वराने त्याला ते पुरवलं. तर देवाने हे पाहिलं की योग्य मागणी आहे, आमचं जे मागणं आहे, आमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या दुसऱ्यांसाठी पाहिजेत. तर प्रभू खुद या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतंय की या ठिकाणी असं वचन सांगतं की बाबा 11 वचन, देव त्यास म्हणाला की तू आपला जो आहे तो असा जर वर मागितला, दीर्घायुष्य, मला दीर्घायुष्य दे, धन दे, मला माझ्या शत्रूचा नायनाट कर, यापैकी तू काही मागितलं नाही, परंतु तू असं योग्य मागितलं आहेस की न्याय करण्याची जी बुद्धी आहे ती तू मागितली आहेस आणि तू योग्य मागितलं आहे म्हणून. आणि ती देखील इतरांसाठी आहे. काय की माझ्या लोकांचा प्रतिपाल मला करायचा आहे,
मला त्याच्यासाठी ज्ञानाची गरज आहे. दुसऱ्यांसाठी ज्यावेळेस आम्ही अशी प्रार्थना करतो दुसऱ्या लोकांसाठी, तेव्हा प्रियजन हो देव हा आनंदाने देतो. तर प्रभूने त्याला काय आशीर्वाद दिला? तू जे मागितलंस ते योग्य आहे. तर तुला मी यासोबत आशीर्वाद असा देतो की तुला तू बुद्धी देतो 12 वचनामध्ये. तर तुला विवेक असा देतो मी, इतकी गोड बुद्धी देतो तुला मी की तुला मी बुद्धिमान करतो आणि विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. ज्यावेळेस आम्ही देवबाप्पाला असं मागतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला त्याचं परतफेड करण्याची देवाच्याच हातात आहे. ज्यावेळेस आम्ही देवाला योग्य मागतो त्यावेळेस देव देतो आणि देवाने त्याला ही गोष्ट दिली. दुसरी गोष्ट देवबाप्पाने त्याला तिथं दिलं आणि दुसरी गोष्ट काय दिली देवाने की तुला मी आणखीन एक तुला मी वर देतो, तो असा की तुला धन आणि वैभव मी तुला देत आहे आणि तुझ्या सर्व आयुष्यामध्ये तुझ्यासारखा तुझ्या समान कुणी असणार नाही. हे आहे 13वं वचन. प्रेज द लॉर्ड. आमेन. हे आहे 13वं वचन की तुझ्यासारखा कुणी होणार नाही. इतकं तुला मी माझा देव हा परतफेड करणारा देव आहे. शर्मोनाने देवाला सादर केलं. सहस्र अन्नबली वगैरे हे जे होमार्पण आहे, 1 सहस्र होमबली प्रभूला अर्पण केलं देवाने, त्या देवाला शर्मोनाने. तर परमेश्वराने त्याला ठरवलं की याला काहीतरी दिलं पाहिजे आणि देवाने झोपेत त्याला सांगितलं तुला काय हवं आहे तू माग मला. आणि त्याने योग्य मागणी केली. आणि प्रियजन हो अशा प्रकारे योग्य मागणी असावी आमची. आम्ही दुसऱ्यासाठी मागावं. प्रियजन हो आमचं जे मागणं आहे दुसऱ्यांसाठी आमच्या अशा मध्यस्थी पाहिजे, आम्ही दुसऱ्यांसाठी जगायला पाहिजे. तेच आम्ही पाहत आहोत की आम्ही दुसऱ्यासाठी जगावं. हालेलुया. आम्ही पुढे पाहणार आहोत. ज्यावेळेला आता याजक या नात्याने, देवाच्या सेवकाच या नात्याने आम्ही पाहतो गणनाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही गेलो 6व्या अध्यायामध्ये 22व्या वचनापासून तर 27व्या वचनापर्यंत, तर याजकाने देण्यासाठी द्यावयाचा जो आशीर्वाद आहे तो या ठिकाणी आहे. याजकाला जो आशीर्वाद द्यायचा आहे लोकांसाठी की त्या देवाच्या नावाने तुम्ही काय आशीर्वाद द्यायचा आहे, हे दुसऱ्यांसाठी आहोत आपण. याजक लोक, पाळक लोक, सेवक लोक, पास्टर लोक, हे जे पवित्र लोक आहेत हे दुसऱ्यांसाठी आहे की आम्ही प्रभूसाठी आहोत. गणनाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायाच्या 22व्या वचनापासून पुढे तर त्या ठिकाणी तो आशीर्वाद असा आहे, तुम्ही वाचा की हो परमेश्वर मोशेला म्हणाला. काय म्हणाला मोशेला की अहरोन व त्याचे मुलगे यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना याप्रमाणे म्हणा, हा परमेश्वर तुझा आशीर्वाद देव. परमेश्वर तुला आशीर्वाद देव. तुला आशीर्वाद देव. व्यक्तिवाचक नाव आहे हे. तुला अजून व तुझे संरक्षण करो. तुझे संरक्षण करो. अजून पुढे परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. अजून पुढे परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. हो प्रेज द लॉर्ड. हे 27व्या वचनापर्यंत या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. आशीर्वाद देणारा देव आहे. पण आपण त्याच्या नावाने परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव, परमेश्वर तुला आशीर्वाद देव, परमेश्वर तुझ्या कष्टाला आशीर्वाद देव, परमेश्वर तुझ्या हाताला आशीर्वाद देव. प्रत्येकाच्या वैयक्तिकसाठी आहे की असा आशीर्वाद तू त्यांना दे. ते अहरोनाच्या घराण्याला, अहरोनाच्या सेवकांना सांग, याजकांना सांग. आणि याजकांनी हा आशीर्वाद द्यायचा असतो की दे तुम्हाला आशीर्वाद देव. आणि प्रियजनो हे अधिकार देवाने दिलेले आहेत. याजकाला, सेवकाला दिले आहेत की तुम्ही आशीर्वादित, ज्याला आशीर्वाद देता ते आशीर्वादित होतील. आमेन. ज्यावेळेस तुम्ही इतरांची क्षमा कराल ते क्षमा होईल. हा प्रभूने दिलेला अधिकार आहे. ज्यावेळेस लोक प्रार्थना करतात, लोकांसाठी हात ठेवतात, तो देवाने दिलेला अधिकार आहे. आमच्या हातात जादू नाही की मग मी त्यांना आशीर्वाद देईल. ज्यावेळेस तू म्हणशील, ज्यावेळेस तू बोलशील, तुझ्या बोलण्याप्रमाणे घडून येईल. हा देवाने दिलेला अधिकार आहे सेवकाला, इतरांसाठी. प्रेज द लॉर्ड. याजकांसाठी देवाने सांगितलं. ते निवडलेले लोक आहेत, ते देवाने निवडलेले आहेत, परमेश्वराने निवडलेले लोक आहेत. ते इतरांसाठी ज्यावेळेस मागतात तर ते आशीर्वादित होतात. परमेश्वराने अभिषिक्त केलेले, देवाने वेगळे केलेले ते. आणि हा आशीर्वाद फक्त देवाच्या सेवकांनीच द्यायचा असतो, राजाने देखील नाही. आम्ही पाहतो ही चूक कोणी केली होती? पहिला राजा, इस्रायलाचा पहिला राजा शाऊल याने चूक केली होती. जो देवबाप्पाला अर्पण करायचं होतं
तर यानेच ते केलं होतं, होमार्पण वगैरे काय केलं होतं ते. आणि मग शमूएल जो संदेष्टा होता, त्याचं काम होतं ते देवाला वाहायचं अर्पण किंवा देवाला वाहायचं ते होमार्पण. तर याने काय केलं की जो यज्ञ करायचा होता देवबापासाठी, त्याने म्हटलं मी येतो आणि मी आल्यानंतर ते करीन, पण तू तोपर्यंत काही करू नकोस, मी आलोच. आणि त्याने वाट पाहिली शौलाने त्याची, शमूएलची. आणि शमूएलला थोडासा उशीर लागला म्हणून त्याने शमूएलचं काम स्वतः करायचा प्रयत्न केला शौलाने, जो शौल इस्रायलचा पहिला राजा होता. आणि देवाने त्या गोष्टीकडे डोळे झाक केले नाही की हे देवाच्या सेवकाचं काम तू का करतोस, म्हणून त्याला तिथून त्या पदक्रांत केलं, त्याच्या त्या पदावरून, आणि त्याला देवाने तिथे काढलं. दुसरी गोष्ट, त्याने अमालेकाचा नायनाट करायच्या ऐवजी अमालेकी लोकांच्या काही लोकांना तसं म्हणजे गुरे ढोरे आणि ते चांगलं चांगलं ठेवलं, बाकीच्यांचा सर्व नाश केला. आणि मग ही गोष्ट त्याच्या कानावर गेली, हे काय आहे? शमूएल म्हणतो, हे माझ्या काय कानी येते? नाही म्हणे, ते देवासाठी ठेवले, अर्पण देण्यासाठी परमेश्वराला उत्तम उत्तम ठेवले आम्ही, आणि देवाने तर तुला तसं सांगितलं नव्हतं. याही गोष्टीवरूनही परमेश्वराने त्याला हे केलं. आणि तो अशा प्रकारे दाविदाचा देखील खूप द्वेष आणि तिरस्कार करायचा. आणि प्रियजनो, अशा हृदयाचा तो होता शौल, म्हणून प्रभूने त्याला काढून टाकला. आणि तो काही देवाच्या मनासारखा नव्हता. आणि ही गोष्ट सुरुवातीपासूनच प्रभूने सांगितली. प्रियजनो, देवाच्या मनासारखं कोणी जरी नसलं तरी आम्ही प्रयत्न केला पाहिजे की देवा तू तुझ्या मनासारखं आम्हाला बनव. आम्ही तर तसे काही नाही आहे, पण तुझी योग्यता, अतिशय चांगली योग्यता आम्हाला येऊ दे आमच्यामध्ये. तर प्रियजनो, आम्ही ज्यावेळेस दुसऱ्यासाठी काहीतरी करतो चांगलं मध्यस्थी, तर आम्ही देवाचं मान्य करणारे आहोत. याजकाने तसं करायचं होतं, फक्त दुसऱ्यांसाठी जगायचं आहे, दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करायची, दुसऱ्यांसाठी होमार्पण करायचे, दुसऱ्यांसाठी आपण ते होम करायचं, त्यांच्याद्वारे ते देणार, ते करणार, ते तिथं थांबणार, ते त्यांच्यासाठी प्रायश्चित करणार. त्यांना नेमून दिलेलं होतं देवाकडे, जर तो नियम त्यांच्यासाठी होता, तो म्हणजे ते मध्यस्थी होते. आणि म्हणून याजक लोक हे मंडळीच्या वतीने लोकांच्या वतीने देवाला सादर करणारे होते. आणि संदेष्टा जो आहे तो म्हणजे मंडळीच्या वतीने मंडळीसाठी मध्यस्थी याजक लोक, जसं की आपण प्रार्थना करतो, परंतु संदेष्टा जो आहे हा देवाच्या वतीने लोकांना सांगतो, संदेश देतो. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही मध्यस्थी पाहतो की अशा प्रकारे इतरांसाठी ज्यावेळेस आम्ही मध्यस्थी करतो, आम्ही अशा करतो. पहा, अब्राहमाचं एक उदाहरण आहे. अब्राहमाने उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 18व्या अध्यायामध्ये 20 वचनापासून पुढे, की उत्पत्तीमध्ये देवबापाने अब्राहमाला जी गोष्ट सांगितली होती की सदोम आणि गमोराचं जे काही नाश मी करणार आहे, तर त्याचं पातक माझ्याकडे आले आणि मी त्यांचा कम्प्लिटली नाश करणार आहे, ते तुला सांगतो. मी तुला सांगितल्याशिवाय कसं करेल? पाहूया उत्पत्तीचा ग्रंथ याचा 18वा अध्याय पुढे 20व्या वचनापासून 18वा अध्याय उत्पत्तीचं पुस्तक. आता सदोम आणि गमोराबद्दल या ठिकाणी आहे. आता पाहूया या 18व्या अध्यायामध्ये. तर प्रभूने त्यांना सांगितलं की मी तुला हे सांगितल्याशिवाय कसं करू, हे तुला सांगतो मी की गमोरा, सदोम आणि गमोराचं हे पाप माझ्याकडे आलेलं आहे, त्यांची दुष्टाई माझ्याकडे आली आहे. अशा प्रकारे हे पहा 20वा वचन. मग परमेश्वर म्हणाला की सदोम आणि गमोरा यांच्याविषयी ओरड, यांच्याविषयीची जी ओरड आहे ती फारच झाली आहे व खरोखर त्याचे पाप फार भारी आहे. म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आलेली आहे ती अशीच म्हणजे ती जी आहे त्यांची करणी आहे की काय हे पाहण्यासाठी किंवा पाहावयास मी खाली जातो. असे नसेल तर मला कळून येईल, मला पाहू दे ते खरं काय कुठं काय. आणि प्रभू पाहतो. तेव्हा काय झालं, तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले आणि मग अब्राहम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. आता हे महत्वाचं आहे की अब्राहम देवाच्या समोर तसाच उभा राहिला. ज्यावेळेस देव त्याच्याशी बोलत होता की सदोम आणि गमोराचं, त्यावेळेस देवाला त्याने तसंच रंगून ठेवल्यासारखं ठेवलं. तो तिथून हलला नाही, तो तिथे उभा राहिला. आणि त्याने काय केलं तर प्रियजनो, त्याने ती मध्यस्थी केली. इतरांसाठी ज्या वेळेला आम्ही मध्यस्थी करतो स्वतः खुद्द आशीर्वादित होतो. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की अब्राहमाने काय मध्यस्थी केली की देवबापा, तो जवळ जाऊन म्हणाला, अब्राहम तू दुर्जनाबरोबर नीतिमानाचाही संहार असंच करणार आहेस का? खरंच करणार आहेस का?
जे नीतिमान आहे तिथे काही थोडे लोक असतील तर ते पण मरतील त्या दुर्जनाबरोबर. तर प्रभू हे असं घडेल आणि हे असंच करणार आहेस का तू बा का? तेव्हा आता त्याने सुरुवात केली 50 पासून. त्याने अब्राहमाने म्हटलं देवाला, ही मध्यस्थी पहा कशी आहे, दुसऱ्यांसाठी मध्यस्थी. प्रेज लॉर्ड. दुसऱ्यांसाठी कळवळा, दुसऱ्यांसाठी मागणं. तर तो म्हणतो तिथे जर 50 त्या सदोम गोमोरामध्ये 50 लोक जर आढळले तर तू त्यांचा नाश करशील का देव बाप्पा? त्या 50मुळं त्या सदोम गोमोरा. देवाने म्हटलं ठीक आहे, नाही करणार. बरं. त्याला परत एकदा वाटलं की नाही आपण कमी म्हणावं होतं थोडंसं. त्याने म्हटलं मग 45 जर आढळले 28व्या वचनामध्ये, तर तो प्रभू म्हणतो की 45 जरी आढळले माझे तिथे आढळले तरी मी. मग तो म्हणतो की तिथे 30 जर आढळले तर, ही तिसऱ्यांदा आहे हे 30व्या वचनामध्ये. तिथं जर 30 जर आढळले तर 30व्या वचनामध्ये, तर प्रभू म्हणतो की यस मी 30 जरी आढळले तरी नाश करणार नाही अब्रामा. आता पुढे देखील तो म्हणतो आता की हे प्रभू माझ्या बोलण्याचं मी धाडस करत आहे. मला कदाचित तुला हे वाटू देऊ नको, मी बोलण्याचं धाडस करत आहे की असं की कदाचित 20 जर तिथे आढळले तर 31व्या वचनामध्ये. आणि प्रभू म्हणतो तिथे 20 जरी आढळले तरी मी त्यांचा नाश करणार नाही. परंतु आता देवा 32व्या वचनामध्ये देवाला तो म्हणतो की आता तिथे जर कदाचित 10 आढळले तर काय करशील? आणि त्याने पाहिले की देवाला रोखून ठेवलं. त्याने तो तिथे उभा राहिला आणि त्याने मध्यस्थी केले. ते 10 जर आढळले कुठं? सदोम आणि गमोरामध्ये. आणि सदोम आणि गमोराचं जे पाप होतं ते भारी होतं. ते खुद्द प्रभूला पाहिलं, त्याची ओरड आली. ज्यावेळेस आपले पातक होतात भयंकर, तेव्हा देव, प्रेज लॉर्ड, देव पाहतो. यांचं भयंकर झाले, खूप गडा भरलेला आहे. आणि म्हणून जिथे गडा भरला तिथे काहीतरी देवाला करावं लागतं. आणि म्हणून देवाने म्हटलं की तिथे 10 जरी आढळले तरी मी नाश करणार. प्रियजन हो, तिथे 10 आढळले नाही, तिथे 10 देखील आढळले नाही आहेत. आणि म्हणून सदोम आणि गमोराचा नाश झाला. आणि लोट मात्र वाचला. लोटाची बायको देखील वाचली नाही. ती वाचली असती पण तिने धिटाईने केलेलं पाप तिच्या पदरात पडलं. तिने काय केलं की देवाने सांगितलं होतं की मागे वळून पाहू नका. आणि तिला सांगण्यात आलं होतं की मागे वळून पाहायची आज्ञा नाही बरं आपल्याला. मागे काय आहे, मागे काय चाललंय, मागे कसं काय चाललंय हे पाहायचं नाही. जे स्ट्रेट जायचं, सरळ. मागे वळून पाहायची परमिशन नाही आहे. पण तिने पाहिलंच मागे वळून. आणि मागे वळून पाहिलं, मॅडम मिठाचा खांब झालाय. आणि मिठाचा खांब अजूनही तिथंच आहेत असं म्हणतात की त्या खांब अजूनही आहे. कारण इस्रायल लोकांना तिथं मिठाचा खांब इथं झालेली. म्हणून एक पास्टरांनी मला हे केलं की पास्टर हे ते तर मिठाचं आम्ही तिथून आणलेलं आहे का थोडंसं गुणधर्म. म्हणलं तो गुणधर्म तुम्ही राहू द्या, धरा तुम्हाला राहू द्या. म्हणलं नाही हे तुमच्याकडेच राहू द्या. तो मिठाचा खांबाचा जो गुणधर्म आहे तो आम्हाला नका देऊ. कारण त्यांनी ते मीठ आणलं होतं तिथून. प्रश्न हो, आज्ञाभंग थोडक्यात काय की आज्ञाभंग जो आहे तो माणसाला नाशास कारणीभूत होतो. आणि तिने ते आज्ञाभंग जाणून बुजून केलं. मुद्दाम म्हणून पाहिलं काय होतं ते पाहूच आपण, काय तरी काय एवढं. तर प्रश्न असा हलगर्जीपणा देवाच्या वचनाचा आणि साध्यामध्ये घेऊन काहीतरी आपण जर केलं तर नक्कीच ते बिततं. जसं लोटाच्या बायकोवर बितलं. आणि लोटाचा मात्र बचाव झाला, तर त्याने मात्र मागे वळून पाहिलं नाही. आणि म्हणून काय होतं की ज्यावेळेस सदोम आणि गमोराचा नाश झाला आणि याने मध्यस्थी करूनही त्याच्या ते फायद्याची झाली नाही. कोणी? अब्राहमाने. पण मध्यस्थी जी आहे ही इतरांसाठी केली पाहिजे. त्याला यश मिळालं नाही, कारण 10 सुद्धा मिळाले नाही तर काय प्रश्न. पण मध्यस्थी केली त्याने. आणि मध्यस्थीसाठीच प्रभू म्हणतो की तुला सांगतो की मला त्याचा नाश करायचा आहे. पहा तुला काय करता आलं तर पहा. आणि प्रभू आपल्या सेवकाला आपलं गहन गुपित गोष्टी सांगितल्याशिवाय काहीच करत नाही. देव आपल्या पवित्र लेकरांना, सेवकांना त्याची गोष्ट कळविल्याशिवाय नाश करत नाही कोणाचा. ते आधी सांगतो की असं करणार आहे मी. जसं योनाला सांगितलं होतं की मी निनवेचा नाश करणार आहे. योना 40 दिवसाचा अवकाश आहे त्यांना सांग. आणि तूच सांगितलं पाहिजेस, तुलाच सांगायचंय. अगोदर सांगितलं होतं आणि योनाने सांगितलं. लोकांनी पश्चाताप केला आणि लोक वळाले आणि देवाने त्याचा बचाव केला. देव अगोदर सांगतो. आणि जर का नसतं वळालं म्हणून अगोदर सूचना देतो की तुम्ही वळावं. म्हणून प्रियजनो आम्हाला मध्यस्थीचं हृदय देवाने द्यावं. आम्ही एकमेकासाठी मध्यस्थी करावी. प्रियजनो
दुसऱ्यांसाठी मध्यस्थी, दुसऱ्यांसाठी कळवळ्याने प्रार्थना आम्ही त्या वीरांसारखं करावं, जे बायबलमधले आहेत. हे एक मध्यस्थी आहे की प्रभू असं होऊ दे, प्रभू तसं कर. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो इतरांसाठी, तर प्रियजन होते उभा राहतो आणि आपली प्रार्थना ओलांडून जाते. आमच्या मध्यस्थीच्या प्रार्थना देवाला अशा सादर व्हाव्या. ह्या सर्व गोष्टी आम्ही सुरुवातीला जे काही पाहिलं होतं, तर इतरांसाठी आम्ही जगलं पाहिजे, इतरांसाठी आम्ही मागितलं पाहिजे. त्या प्रार्थना ज्या आहेत, शल्मोनाचं जे उदाहरण आहे ते दुसऱ्यांसाठी मागितलं की मला फार मोठा आयुष्य दे, माझ्या शत्रूचा नाश कर आणि माझी गादी कायमस्वरूपीची राहू दे, माझ्या लेकरं देखील चांगले राहू देत माझ्या नंतर. असं त्याने काही मागितलं नाही. त्याने हे मागितले की मला ज्ञान द्यावं, कारण मला त्याची गरज आहे. आता एवढे सारे लोक मी कसं चालवू यांना. तर देवाने त्याच्यासोबत न मागितणारा वर त्याने मागितला, तो मागितला नाही त्याने, तो देवाने त्याला दिला. तो म्हणजे त्याला ज्ञान तर दिलंच, त्याला सर्व वैभव दिलं, त्याला खूप आशीर्वादित केलं देवाने. इतका श्रीमंत आणि इतका महान त्याला बनवलं. तेवढाच एक राजा होता जो वैभवाने नटून गेलेला होता, म्हणजे देवाने त्यांना दिलं. तसा राजाच होणार नव्हता पुढे आणि कधी झालाही नाही असंही देव म्हणतो. तर प्रभू, ज्यावेळेस आम्ही दुसऱ्यांसाठी मागतो तेव्हा देव आम्हाला आनंदाने भरभरून देतो. तर आम्ही अशा प्रकारे इतरांसाठी आम्ही आशीर्वादाचं कारण बनलं पाहिजे. प्रियजनो, ज्या वेळेला मोशे प्रार्थना करत होता, मध्यस्थी करत होता, आम्ही पाहतो मोशेच्या म्हणजे निर्गमच्या पुस्तकामध्ये 32व्या अध्यायाच्या 1 ते 14 वचनामध्ये जर पाहिलं की तो अहरोनाला लोकांनी सांगितलं की आमच्यासाठी देव बनव. आणि कारण मोशेवर गेलेला आहे कुठं प्रार्थना करण्यासाठी 40 दिवसाच्या त्या याच्यामध्ये 40 दिवसाच्या कालावधी लागला होता. आणि ह्या लोकांना असं वाटलं, इस्रायल लोकांना, की आता काय खरं नाही, मोशे कुठे गेला आम्हाला माहिती नाही, तो आमच्यासाठी देव बनव, तो आमच्यासाठी देव बनव, तो आमच्यासाठी चालणारे देव बनव, आम्हाला डोळ्याने पाहणारे देव बनव. आणि त्या अहरोनाला वाटलं की अरे काय मागता तुम्ही, हे काही योग्य नाही, तू काही बनवू नये, पण ते नाही. पाणी मोशेचं काय झालं आम्हाला माहीत नाही. त्याच्या आग्रहामुळे त्याने म्हणलं ठीक. आणि मग ते कानातले कुंडले, कडे तिकडे, नाकातले कशातले सोन्या रुपयाचं केलं आणि ते टाकलं, त्याचं झालं वासरू, नंदीबाई वासरू. आणि ते सोन्याचं वासरू झालं आणि ते देवबापाला ते म्हणजे तेच देवबाप म्हणून किंवा तेच हे भक्ती करून ते लोक नाचू लागले आणि ते पिऊ लागले. आणि ते हे केलं त्याने, तिथे देवाच्या विरुद्धात पाप केलं की हेच आम्हाला डोळ्याने पाहिलेलं. आणि म्हणून हे कबूल करणं आणि ह्या सर्व जिवंत देवाला खूप लवकर विसरले. आणि म्हणून प्रभूचा क्रोध त्यांच्यावर आला. आणि हीच गोष्ट मोशेला देवबाप म्हणतो की बघ खाली चल, तुला मी दाखवतो लोक कसे भडकले, लोक काय करत आहेत, लोक मन मानेल तसं वागतात, हाताने बनवलेल्या मूर्तीला नमन करत आहेत लोक. आणि प्रियजन, आज तसंच करतात लोक की आम्हाला आमच्या डोळ्यात देखत. आज पहा, हे फार महत्त्वाचा संदेश आहे आज ऐकणाऱ्या माझ्या पवित्रजन हो. हाताने बनवलेल्या गोष्टीमध्ये देवाचं वसतिस्थान नसते, किंबहुना नाही, त्यामध्ये देव राहू शकत नाही. तुम्ही म्हणाल नाही, आम्ही हे फार मोठ्या मोठ्या संतांनी हे बनवलंय आणि मोठ्या लोकांनी हे, चांगल्या लोकांनी हे प्रतिष्ठापना आम्ही याची केली, याच्यात नक्कीच देव असेल. ते किती मोठे असू द्या, ते मानवच आहेत आणि माणसाने बनवलेल्या कृतीमध्ये देव कधीच राहू शकत नाही. मग ती सोन्याची असो किंवा ती कोणत्या धातूची असो की त्याहीपेक्षा मौल्यवान कोणत्या तरी रत्नाची असो किंवा साधी चिखला मातीची असो, ते त्याच्यात राहत नाही. बंधू भगिनींनो, ही गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. आणि हीच गोष्ट इस्रायल लोकांनी त्यावेळेस केली होती. त्याचं हे सांगणं आहे देवाचं की मी परमेश्वर, माझं समोर तुला दुसरा देव नसतो, तो आपल्यासाठी कोरीव मूर्ती करून तिच्या पाया पडू नको. कारण कोरीव आणि हाताने बनवलेली आणि मूर्ती आणि या सर्व गोष्टी देवाला ईर्ष्यास पेटवितात, कारण देव त्याच्यात राहत नाही. आणि देवाला ते नको आहे की मला तुम्ही त्याच्यात बसू नका, कारण मी सर्वांचं निर्माण करणार आहे आणि मी त्याच्यात कसं काय बसू शकेल. सर्व विश्वास तो विश्वामध्ये तो बसत नाही, एवढा महान आहे तो, त्याने सर्व बनवलेलं. आम्ही त्याला संकुचित ठिकाणी कसं काय, त्याला तिथेच तू बस आणि तू तिथेच थांब. आणि हा जो भाव आहे, हे जे आंधळी श्रद्धा आहे, आंधळी श्रद्धा, ही यातून आम्ही खऱ्या अर्थाने बाहेर आलं पाहिजे की तो निर्मितीत राहत नाही. म्हणून प्रभू परमेश्वर इस्रायल लोकांना तो सांगत आहे की ह्या लोकांनी हे बहकलेत, त्यांनी हाताने बनवले आणि ते म्हणतात आता हेच आमचे प्रभू, हाच आमचा देव. आज अनेक लोक हाताने बनवलेला विश्वास ठेवतात. तर प्रियजन हो, देवाला ते ईर्ष्यास पेटवतात, कारण देव त्याच्यात राहत नाही. त्याला व्यर्थ म्हणजे इस्रायल लोक जसे भजले, जसं तर देवाने
इस्रायल लोकांनी देवाला राग आणला, ईर्ष्यास पेटवलं आणि ही चूक इस्रायल लोकांनी केली. आणि मग प्रभू म्हणतो की मी यांना नाश करतो मी. परंतु मोशे आडवा आला आणि मोशेने मध्यस्थी केली आणि मोशे म्हणाला असं नको करू प्रभुरा, तू असं नको करू. असं जर करशील तर लोक म्हणतील पहा मिस्राच्या तिथून पाठवलं देवाने यांना, तिकडं चालवलं आणि इकडंच मारून टाकलं सर्वांना. आणि प्रभू म्हणाला मी तुझं राष्ट्र करतो, तुझ्यापासून मी चांगलं हे करेन. आणि जसं केलंय असतं देवापाने. पण मोशे म्हणाला नाही तसं नको करू, यांना सांभाळ, यांचा बचाव कर, यांची क्षमा कर. आणि देवाने त्यांना आणि प्रियजन हो हे वचन तुम्हाला वाचण्यासाठी सांगतो मी. 14 वचन वाचा. निर्गमचं पुस्तक 32:14. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता त्यापासून तो परावृत्त झाला. ह्या मोशेच्या मध्यस्थीमुळे देव परावृत्त केलं देवाला. मोशेने प्रार्थनेच्यामुळे, त्याच्या मध्यस्थीने, दुसऱ्यांसाठी मध्यस्थी, दुसऱ्यांसाठी कळवळ्याने भरून गेलेली मध्यस्थी. आमेन. त्या प्रियजन दुसऱ्यांसाठी ज्यावेळेस देवाजवळ तुम्ही महान वीर आहात, प्रार्थनावीर, तुमच्या प्रार्थना दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांना वाचवणारे असल्या पाहिजे. आज आपल्या आजूबाजूचे जे प्रिय लोक आहेत, जे आज अंधश्रद्धेमध्ये आहेत, कशालाही देव मानणं, कशाला ही अंधश्रद्धा आहे, त्यांच्यासाठी मध्यस्थी करा की देवा यांची डोळे उघड. आपण प्रेमळ आहोत, आपण चांगले आहोत आणि बऱ्याने वाईटाला जिंकावं. आम्हाला त्यांच्या त्या जी पट्टी सैतानाने त्यांच्या डोळ्यावर बांधली आंधळेपणाची, त्यांना दिसत आहे, त्यांना समजतंय सर्व काही, पण त्याच्यामध्ये मोठे मोठे पदाधिकारी, मोठे मोठे लोक पांढरे कपडे घालून असे मस्त मिरवतात, भयंकर मोठे मोठे लीडर रांगाच्या रांगा लागतात त्यांच्या उपासना करण्यासाठी, त्यांचं हे करण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी. हे लोकांना आवडते आणि म्हणून त्यांना ते स्वतः करत आहेत ते. तर हे लोक तर प्रजा तसं, जसं राजा तसे प्रजा. आणि त्या अंधश्रद्धेतून कधी लोक आपला महाराष्ट्र, आपला भारत देश कधी येईल बाहेर? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल, आपण प्रार्थना करू, यांना वाचव, यांना सोडव. आणि आपण अशा याच्यामध्ये आहोत की जिकडून तिकडून सारं काही वेढल्यासारखं आहे, समुद्राने वेढल्यासारखं, अशामध्ये आपल्याला ठेवले. आणि यांच्यासाठी प्रार्थना करावी. यांना काही बरं बोलू नये, पण यांना स्पष्ट देवाचं वचन सांगावं की देव किती चांगला आहे. अंधारातून बाहेर या, निर्मितीच्या मागे लागू नका, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. देवाकडे लक्ष द्या. तो ज्याने मला बनवलंय, तो डायरेक्ट परमेश्वर, त्याच्याशी बोला. हे आम्हाला आनंदाने इतरांना सांगायचं आहे. तर प्रियजनो हो, आणि ह्या मोशेने केलेली कळवळा, मोशेने केलेली प्रार्थना, मोशेने केलेली विनंती देवाने ऐकली आणि देवाने आपला हात आवरवला. देवाने आपल्या पूर्ण कंप्लीट बदललं, त्याची योजना देवाने बदलली स्वतःची. जी तर असे लोक हवेत आज की देवाला आपला निर्णय बदलण्यासाठी तुमच्या प्रार्थना सक्षम असाव्यात. तुमचा तसा विश्वास असला पाहिजे की मी देवाला प्रार्थना करेन की देवा थांब, उभा राहा, प्लीज, तू आपला निर्णय बदल, तू आपले हे बदल, आपला निर्णय, आणि ह्या लोकांवर दया कर. मी तुला प्रार्थना करतो. देव सांगतो की असं केलंय, आता असं करायचंय, मी असं नाश करणार आहे, याने चुकीच्या मार्गात गेले. प्रियजनो, तुमच्या प्रार्थना, आशीर्वादाच्या प्रार्थना, म्हणजे इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनण्या अगोदर आम्ही दुसऱ्यांसाठी कळवळ्याने मध्यस्थी करावी. त्या बनणारच त्या आशीर्वादाचं कारण. एज्राच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं 8व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये, हो, एज्राने देखील मध्यस्थी केली आहे. नेहम्याच्या पुस्तकामध्ये पाहिलं 1ल्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये, नेहम्याच्या पुस्तकामध्ये, तर त्या ठिकाणी देखील आहे. नेहम्या प्रार्थना करतो की देवा, आम्ही पाहतो नेहम्याची मध्यस्थी की परमेश्वरा या लोकांचा, आपल्या लोकांसाठी कळवा, आपल्या लोकांसाठी बचावाची प्रार्थना, की देवबापा उपवास आणि प्रार्थना दुसऱ्यांसाठी. आम्ही स्वतः चांगल्या परिस्थितीमध्ये होता. एक महान एक उदाहरण आहे या ठिकाणी की तो खुशालीत होता, तो समृद्धीमध्ये होता, तो चांगल्या ठिकाणी होता, जिथे काही कमी नाही, राजाच्या जवळ होता नेहम्या. परंतु आपल्या लोकांसाठी रडत आहे, तो गुडघ्यावर येत आहे आणि कितीतरी दिवस उपवास प्रार्थना करत, मध्यस्थी करत आहे. आणि शेवटी त्याला यश देवाने दिलंच. तेव्हा ही आहे मध्यस्थी, ही आहे कळवळ्याने भरून गेलेली प्रार्थना दुसऱ्यांसाठी. आणि त्याचं उत्तर देवाने दिलं आणि आपल्या लोकांचा, म्हणजे यरूशलेमचे कोट बांधण्यात आले.
लोकांचा बचाव झाला. तिथे चांगलं शिक्षण देण्यासाठी त्यांनी शास्त्री ठेवले, त्यांनी देवाचे लोक ठेवले, त्यांना नियमशास्त्र शिकवण्यात आलं, वाचून दाखवण्यात आलं. लोकांनी पश्चाताप केला एका व्यक्तीमुळे, त्यांच्या निर्णयामुळं. आणि प्रियजनो, जर तुम्हाला चांगल्या पदाला देवाने ठेवले, तुम्ही दुसऱ्यांसाठी कित्ता व्हा. आणि तुम्ही ज्यावेळेस चांगल्या गोष्टी करताल तर लोकांना खपणार नाही, पण चांगलीच गोष्ट करा, खपणार नाही हे त्यांना. तुम्ही चांगलं कराल तर तुमचं अनुकरण अनेक करतात, लाखो लोक. तेव्हा तुम्ही चांगलं केलं पाहिजे. आज अनेक लोक आहेत, पुढारी आहेत, आता लोकांसाठी ते वाहवत चाललेत तिकडं. लोकांचा विचार करू नका, चांगल्या गोष्टी करा, उत्तम गोष्टी करा आणि उत्तम करण्यासाठी प्रवृत्त करा लोकांना. तुमचं अनुकरण करतील. प्रेज द लॉर्ड. आणि उत्तम काय आहे? उत्तम हे आहे की तुम्ही देवाला खरं ओळखलं पाहिजे, परमेश्वराला ओळखलं पाहिजे. कोण परमेश्वर आहे, कोण देव आहे. प्रियजनो, हो, मनुष्य देव होऊ शकत नाही कधीच. का मनुष्य होईल देव? मनुष्य देव होतो का? संत होईल. संत कोण करते? माणसाने दिलेली पदवी आहे संत. का संत वरून पडतात का? संत ही काय आहे? ही पदवी आहे. कोण देते? माणूस. माणूस अनेक पदवी देते. माणसं तर किती किती पदवी आहेत. देवापासून असलेली पदवी, देवापासून काही पदवी नसते. मनुष्य तो मनुष्य आहे आणि तो कधी देव होत नाही. आणि म्हणून देवाला मनुष्य येतो, तो जन्माला येतो, तो चांगल्या कृती करतो, तो निघून जातो, पण त्याला देव म्हणणं हे चुकीचं आहे. त्याची पूजा करणं हे चुकीचं आहे. आणि हेच चुकीच्या गोष्टी आहेत. आणि ह्याच कधी कोणी करू नये. आणि देव तो देव आहे ना. देवाला कधी कोणी पाहिले? मग तू पाहिलं नाही तर मग त्याची कशी उपासना करावी बाबा? पण तो आमची ऐकण्यासाठी तयार आहे ना. तुम्ही मला हाक मार, तुम्ही डोळे झाक, मला बोल आणि मी ऐकेन. आणि म्हणून त्याने 2000 वर्षापूर्वी ख्रिस्त येशूला पाठवलं, जो कुवारीपासून आला. कुवारी ज्याला बाप नव्हता, जो शारीरिक एकत्र येण्याने झाला नाही, जो कुवारीपासून आला, ज्याने सर्व सहन केलं, जो देवाचा प्रिय पुत्र होता. देवाने देव म्हणून आला, देवच होता. कारण हे बायबल म्हणते मी नाही, कारण देव मी आणि प्रभू परमेश्वर आणि मी एक आहे. यवनाची शुभ्रमानवर ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. आणि पिता तुम्ही मला दाखवा असं कसं म्हणता? मी पिता आहे. ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. पिता, मी माझ्या मनचं सांगत नाही, पित्याचं सांगतो, जो मला पिता सांगत आहे. आणि तो पिता म्हणून म्हणजे येशू ख्रिस्त म्हणून आला. पिता, सर्व जगाचा राजा, प्रभू, देव. प्रियजन, हो, तो आहे खरा देव. आणि मग ह्याच्या आता तो आला आणि त्याने या भूतलावर सर्व काही सहन केलं, सर्व पाहिलं, गोरगरिबांकडे गेला, मेलेले उठवले, रोगी बरे केले, आंधळ्याला डोळे दिले. हे त्याने केलं. त्याच्याकडे जादू नव्हती, त्याच्याकडे देवाचं सामर्थ्य होतं. आणि हे सत्य आहे. हे मान्य करावाच लागेल असं नाही. हे मान्य करायचं की नाही हे ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. पण हे बायबल हे देवाचं वचन आहे आणि हे खरं आहे. हे 2000 वर्षापूर्वी आता घडले येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि हे जे सत्य आहे त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. लोकांनी विश्वास ठेवतात. लोक बळजबरी कोणाला करायची गरज नाही. पण ज्यांना नाही ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पण प्रियजन, जर विश्वास ठेवाल तर विश्वासाला अजून काही करता येत नाही. अजून काही गरज नाही. त्याला पैसे देण्याची गरज नाही, धर्म परिवर्तन करण्याची गरज नाही, अजून काही गोष्टी करायची. फक्त त्याच्या ज्या कृती आहेत त्या केलेल्या त्याचा अभ्यास करायची गरज आहे. आणि ते थोडंसं विचार करून हृदयामध्ये घेण्याची गरज आहे. तसं फॉलो करायची गरज आहे. तसं पालन करण्याची गरज आहे. बाकीच्या गोष्टीची गरज नाही. त्याने स्वर्गात जात नाही माणूस. हे धर्मात आला आणि तो धर्मात आल्यावर असं होतंय नाही, काही गरज नाही त्याची. तर तुम्ही आपलं हृदय द्या आणि अंतःकरण त्याला द्या आणि चुकीच्या गोष्टी स्टॉप करा ज्या चुकीच्या आहेत. म्हणजे तुमचं तारण आहे. तुम्ही तारकावर उतारा विश्वास ठेवा. म्हणून तो आला आणि त्याने बचाव केला आणि मेल्यानंतर परत जिवंत झाला. त्याला मारलं आणि मरण फार गरजेचं होतं. कोंबडं, बकरू हे पूर्वी देत होते, अजूनही देतात काही लोक. पण म्हणूनच तो मरण पावला आणि म्हणून देवाचा कोकरा परत एकदा देवाने त्याला जिवंत केला. तो म्हणतो मला अधिकार दिलाय, तो मरणावर परत विजय मिळवण्याचा देवाने मला तो अधिकार दिलाय. माझ्यामध्ये सर्व देवाने ते तो अधिकार दिलाय. मरण जसं मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवतो तो परत घेण्याचाही मला अधिकार आहे. आणि तो परत तिसऱ्या दिवशी उठला आणि 40 दिवसामध्ये अनेकांना त्याने दर्शन दिलं. तरी मग तुम्हाला शांती असो. अनेकांना त्याच्या पवित्र जनाला, शिष्यांना
आणि म्हणून हा थोर आहे. आणि मग नंतर काय झालं की तो सर्व स्वर्गात घेतला गेला. आणि तो तिथं घेतल्यानंतर म्हटलं मी तुमच्या बरोबर आहे, मी पित्याकडे जातो, माझा कैवारी पवित्र आत्मा तुम्हाला पाठवताना तो आत्मा आपल्यामध्ये आहे आणि देव आपल्यामध्ये आहे. आणि प्रियजन, हे खोताण नाही, तर हे सत्य आहे. आणि म्हणून याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया. तर हा तारणारा प्रभू देवाने पाठवलेला देवाचा पोकळ आहे, तो जिवंत आहे. जर कोणी देवाविषयी भुकेले ताणलेले असेल, लोकांना काही लोकांना तर देवाचं काही करायचंच नाही, पाहू नंतर काही झालं तर, खूपच काही झालं तर मग थोडंसं दुसऱ्याला सांगू, करा बाबा जरा प्रार्थना आहे, तर काहीतरी करता आलं तर करा, दुसऱ्याला सांगू आपण. आता सध्याचं काही गरज नाही, कारण सर्व काही मस्त चाललं आहे, आमचं टामटूम आहे, आज मजात आहे, कामधंदे करतो, कष्ट करतो, शिक्षण आहे, साऱ्या गोष्टी आहेत. आता काय करायचे देवदेव करून, नंतर पाहू मरायच्या वेळेला. आणि कुठं आपण कशी आलो काही माहीत नाही, काही नाही. आपण कुठं जाणार आहोत मेल्यानंतर काही करायचं नाही. त्याचं काय करायचं, त्याचं लोक तरी काय विचार करतात, आपल्याला काय करायचं करून. माझ्या ह्याच्या करायचा, पैसा कमायचा, घरदार मानायचे, लेकराला ठेवून जायचं आणि जायचं मरून. पण मेल्यानंतर काय माहीत. आता मग परत दुसऱ्या युनिटून तिसऱ्या युनिट, हे काही चुकीच्या लोकांचं भाव हे आहे की आम्ही चांगलं जर केलं तर मग दुसऱ्या युनिट प्रभू परमेश्वर आम्हाला पाठवेल, दुसऱ्या याच्यामध्ये जन्माला येऊ आपण, याच्या होटाला, त्याच्या कानाला, त्याच्या ओटाला, त्याच्या पोटाला. असं काही होत नाही आहे, नेहमी सांगतो तुम्हाला. तर एकदा जन्म आणि त्यानंतर न्याय आहे, देवाकडे जाणं आहे, नंतर कोणी येत नाही. हे मी सांगत नाही, तर हे देवाचं वचन सांगते, पवित्र शास्त्र बायबल. तेव्हा प्रियजन हो, आत्ताच तारणाचा दिवस आहे ना, आजच वेळ आहे त्याच्यावर, ज्या खऱ्या मार्गात आम्ही येण्याचे आणि या मार्गावर विश्वास ठेवण्याचे, या पवित्र देवावर विश्वास ठेवण्याचे, ज्याने आमच्यासाठी प्राण दिला, जो जिवंत आहे, जो तुमच्यावर प्रेम करतो आणि आमच्यासाठी मध्यस्थी करतो, देवाचा आत्मा, कोणाचा नाश होऊ नये, मग त्याची खरी मध्यस्थी आहे. तो अनिर्वाच्य कन्याने आमच्यासाठी मध्यस्थी करतो. प्रेजन हो, देवावर विश्वास ठेवा. अनेक जे आहेत ते उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो की लोकांनी कशी गुडघे टेकवून मध्यस्थी केली, दुसऱ्यांसाठी मध्यस्थी केली. त्यापैकी आम्ही पाहतो देवबापाने प्रत्येकाची मध्यस्थी ऐकली आणि मोठी कृपा त्या ठिकाणी देवाने हे केली, म्हणजे दिली. कारण देवाच्या वचनामध्ये लिहिले स्तोत्र 111 आणि 4थ्या वचनामध्ये की परमेश्वर कृपाळू, दयाळू, कणवाळू, मंदकृत आहे. दयाळू देव आहे, तो दया करणार आहे, फुकट दया करणार. आम्ही दया करण्यामध्ये त्याला फार मोठेपण आहे, की दया करण्यामध्ये तो फार हे आहे. तर तो कणवाळूच आहे, त्याचा स्वभावच दयाळू आहे आणि तो कृपा आणि क्षमा करणार आहे. जो कोणी पापी, वाईट आणि त्याच्या विरोधात वागणाऱ्या प्रत्येकाला क्षमा करणार आहे. आणि तसा स्वभाव आहे त्याचा. आणि ह्या देवाला तुम्ही काही देऊ नका, तुम्ही फक्त आपलं हृदय द्या आणि देवाकडे वळा. प्रियजन हो, कारण प्रभू तुमची वाट पाहतो. कारण देव आपल्या हरवलेले शोधावयास आलेला आहे, तारावयास आलेला आहे. आणि माझा विश्वास आहे की अनेक लोक देवाकडे वळतील ज्यावेळेस ते मन लावून देवाचा शोध करतील, ज्यावेळेस ते मन लावतील, अंतःकरण लावतील. आणि जर थोडासा वेळ मिळाला तर प्रभूचं वाचतील हे काय आहे. आणि म्हणून जर संदेष्टांवर विश्वास ठेवला, देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, तर निश्चित रूपाने प्रियजन हो त्यांचं जीवन बदलेल. आणि देव जीवन बदलण्यासाठी आला आहे, धर्म बदलण्यासाठी नाही. आणि ही काळाची गरज, आत्ताची गरज आहे ही सांगण्याची. आणि लोकांनी जे पेरलंय चुकीचं सर्व याच्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे की हे असं करतात, ते तसं करतात, ते सर्व खोटारडं आहे. प्रियजन हो, आम्ही आमचं जीवन त्याला देऊन टाकलं. आम्ही चांगल्या प्रकाशात आलो आहोत, जो सत्य मार्ग आहे, जिथे भेदभाव नाही, जिथे प्रेम आहे, जिथे क्षमाशीलता आहे, जिथे बुद्धीची गरज लागते, बुद्धी ठेवावं लागतं, जरा भाव ठेवावा लागतो, विश्वास ठेवावा लागतो आणि मन लावायची गरज आहे. तिकडे खरं काय आणि खोटं काय हे सत्य समोर आहे. जे खरं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणार आहोत आम्ही, डोळे झाकून. प्रेज द लॉर्ड. कशावरही नाही, असत्यावर नाही, चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला आम्ही, कारण देवाने आम्हाला बुद्धी दिली आणि आम्हाला माहीत आहे की आम्ही योग्य मार्गात आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही जसं देवावर विश्वास ठेवला आहे तसं अनेकांनी देवावर विश्वास ठेवा, जिवंत देवावर. कारण आम्ही मूळचे कोणी येशू ख्रिस्ताचे लोक नाही का. आपण सर्व देवाने निर्माण केलेले आहेत. जसं मीही नव्हतो, माझं कुटुंब नव्हतं, माझं घराणं नव्हतं, पण आम्हाला खरं हे शिकण्यात आलं की देव कोण आहे आणि आम्हाला बनवलंय कोणी खऱ्या परमेश्वराने, आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं हे किती चांगलं आहे. म्हणून अज्ञानामध्ये जगण्यात आता अर्थ न राहिला नाही,
तर आम्ही प्रकाशात आलो आणि तो प्रकाश येशू ख्रिस्त आहे, जगाचा प्रकाश आहे तो. आणि त्याच्यावर जो विश्वास ठेवतो तो मरणातून पार जीवनात गेला आहे, कारण हाच जिवंत देव आहे, खरा आहे आणि आजही जिवंत येतो. आणि तुम्ही म्हणाल मला दाखवा, तर माझ्यासोबत तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला तो भेटेल आणि तो तुमच्यावर प्रेम करतो. देवाकडे वळा, आपलं मन कठीण करू नका. तर हीच आमची मध्यस्थी आहे आपल्यासाठी, की देव अनेकांचं जीवन बदलेल आणि देव या ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद देईल. आणि म्हणून प्रियजनो, आपण मध्यस्थी केली पाहिजे आणि मी मध्यस्थी जी आहे ती देवाला कळावी. देव बदल करणार आहे अनेकांचं देव, कारण आपला देव जिवंत आहे. ठीक आहे, छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, सर्वसमर्थ जिवंत आणि खरा देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या, त्याचप्रमाणे जे पवित्र वचन बायबल आमच्यासाठी मराठीमध्ये ज्याने कष्ट घेतले बाप्पा, जे अनेक भाषांमध्ये आज सादर आहे प्रभुराया, उपकार स्तुती करतो की देवा तू आमचा देव आहेस. या भारतामध्ये आपला सेवकाला तू पाठवलंस, जे आणि तो जो आलेला सेवक आहे थोमा, आणि तुझी उपकार स्तुती करतो, तू आमच्यासाठी प्रेम पाठवलंस, तू आमच्यासाठी संदेश दिलास आणि देवप्पा तू आमच्या खंडातच आलास बाप्पा, म्हणून तुझे उपकार मानतो आणि म्हणून आभार मानतो. या आशिया खंडामध्ये देवप्पा तू आलास, तू आमचा देव आहे, सर्वांचा देव आहे. तू फक्त खंडात देव, तू प्रत्येकाचा देव आहेस, तू सर्व विश्व बनवलंस. तर बाबा खंडाचाही प्रश्न येत नाही, कारण तू सर्वांचा देव आहेस, तू सर्व सारखेच. तू म्हटलं की अहो कष्टी व भारकृत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईल. कष्टी आहेत, दुःखी आहेत आज लोक मोठे मोठे पैशावाले, त्यांना सुंदर सुंदर मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, पण शांती नाही आहे. त्यांच्या हृदयात शिव्या, अंतकरणात शिव्या, मुखात शिव्या, त्यांना अशांती नाही आणि ते फुगीर आहेत आणि ते नासके आहेत. परंतु देवा त्यांना तू चांगलं बनव, त्यांना चांगली बुद्धी दे दे बाबा. त्यांना शांती नाही आणि त्यांना सर्व काही मिळालं असं ते वाटतं, त्यांना वाटतंय आणि त्यांना लोकांना कसं आनंदित करायचं आहे, लोक कसे हे करतील तसं प्रभू बापा अशा प्रकारे त्यांचं धारणा आहे. त्यांना बदल, त्यांना ताळ्यावर आण आणि देवा त्यांनी सत्य शोधावं, सत्य शोधक आम्ही असावं. आणि म्हणून प्रभू राया जी काही तोकडी बुद्धी त्यांना तू दिलीस दे बाप्पा, त्या तोकड्या बुद्धीने त्यांनी तुला शोधावं असं होऊ दे आणि त्यांनी खऱ्या प्रकाशात यावं असं कर. अनेकांचं जीवन वाचव प्रभू राया, अनेकांना या नाशापासून जो सैतान त्यांना नाशाप्रत घेऊन जात आहे, त्यांचे डोळे देवबाप्पा प्रकाशमय कर, त्यांच्यावर तुझा प्रकाश पाडा, त्यांचं जीवन बदल अशा मी प्रार्थना करतो. त्यांना आशीर्वादित कर आणि देवबाप्पा अशा मी मध्यस्थी करतो, प्रार्थना करतो. प्रत्येकाला वाचव आणि प्रत्येकाला हे वचन आशीर्वादाचं कारण होऊ दे प्रभू. तुला सर्व गौरव देऊ, सर्व सन्मान देऊ. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जे जिवंत दे, त्याच्या गौरवी नावात प्रार्थना पित्याद्वारे. आमेन.